नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. आज आपण आपले नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर भगवद्गीता शिकत शिकत जी रामरक्षा शिकत आहोत त्या रामरक्षेचे पुढचे 2 श्लोक आपण घेणार आहोत. पुढचे 2 श्लोक म्हणजे 27 आणि 28. आपण रामरक्षा जवळजवळ 26 श्लोकांपर्यंत आपली रामरक्षा झालेली आहे आणि 27-28 झाली, 29-30 झाली की आपण एकदा एका व्हिडिओमध्ये पूर्ण रामरक्षा घेणार आहोत. म्हणजे आपल्याला चाल पण कळून जाईल आणि शब्द पण कळून जातील, ज्याला कळत नाही त्याला. तर आज घेऊया आपण रामरक्षेचा 27वा श्लोक. रामाय रामभद्राय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. हा झाला 27वा श्लोक. आता पुढचा घेऊ 28वा श्लोक. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश्य राम राम. श्रीराम राम रणकर्कश्य राम राम. श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीराम राम शरणं भव राम राम. आता आपण काय करूया, मागचे 3 आणि आजचे 2 हे 5ची उजळणी करूया. आपण 24व्या श्लोकापासून 5 श्लोक सरसगट घेऊयात. इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः. रामं दुर्वादलक्षामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दैर्वैर्न ते संसारिणो नरः. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामनारिं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश्य राम राम. श्रीराम राम शरणं भव राम राम. आपण आज 28 पर्यंत रामरक्षेचे श्लोक घेतले. रामरक्षा ही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत की रामरक्षा ही खास खरं तर आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप चांगली आहे. पहिल्याच श्लोकाच्या वेळेस मी तुम्हाला आपल्याला एक उदाहरण दिलं होतं व्हिडिओमध्ये. नसेल आठवत तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर त्या उदाहरणामुळं मी ही रामरक्षा सुरू केलेली आहे आणि रामरक्षेमुळं खूपच खरंच परिणाम होतो. आपल्या मनावर पण परिणाम होतो आणि शरीरावर पण परिणाम होतो. जर तुम्हाला काही संकटाची भीती वाटत असली तर रामरक्षा जरूर म्हणत चला. कशाची भीती वाटत असली किंवा काही मनामध्ये संकोच असेल तर रामरक्षा म्हटली तर तो संकोचसुद्धा दूर होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण रामरक्षा सुरू केलेली आहे आणि गीता तर आपली आहेच आहे. गीतेमध्ये सगळं काही आहे, पण आपण घ्यायला गेलं पाहिजे. गीतेजवळ आपण ज्यावेळेस आई बनून जातो, लेकरू बनून जातो, तेव्हा ती गीता माता बनते आणि ती गीता माता आपल्याला जे पाहिजे ती देते. जसं आई लेकराला जे पाहिजे ती देते, तशी ती गीता माता आपल्याला जे पाहिजे ते देते.
म्हणून गीता पण आणि रामरक्षा पण हे दोन्ही पण आपण याच्यावर सुरू केलेलं आहे व्हिडिओवर. तर जरूर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. रील्सवाल्यांना सबस्क्राईब करता तसं आपल्याला पण एक सबस्क्राईब देऊन टाका ना, काय बिघडतं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.